नाहीये बेटी, सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये, ते नाश्ता केले नाहीये, आणि ते तिथेच बसून आहे. तू घे जीव. काय गाई, आज माझा जन्मदाता बापू पाशे मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या. हो बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या. बाप जेवत नसतो, मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बाप्पाच्या खोलीत जाते. बापूरच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतात तर काय, मुलगी आहे. कालीस बेटी, कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा? बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा खायला करून का देऊ का बाबा? बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा? अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढत उठून बसला आणि मुलीला कवटाळला आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माई मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटे. तू कधी कधी येते माझ्या तोंडावर आज पेवते. मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाही, ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की का. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी सासरला नंदनला जात असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस खडखडून बिलटी मारते, सांगते दादा तुझ्या घरचं करतायस रे दादा. दादा तू जर काम केलंस ना दादा, अख्खा परिवार जगेल. आणि तुझ्या बायकोच ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला खांदा लढून लढून अख्खा कांदा भिजून टाकते आणि सांगते बाबा, बाबा तब्येतीची काळजी घ्या, येतो बर का बाबा, येतो बर का. तो बाप त्या काम्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे, का लढणार नाही बाप? जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, पुन्हा अजून दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुरासी जाए
तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली. तुकोबारे म्हणतात चंद्रभागा आमची बहीण आहे. चंद्रभागा आमची बहीण आहे. पुंडलेकर आमचे बंधू आहेत. रुक्माई आमची माय आहे आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे. म्हणून म्हणतात माहेर संताचे जगाचा बाप भगवान परमात्मा आमचा बाप आहे. म्हणून म्हणतात माहेर संतांची. ही पंढरपूर संतांचं माहेर आहे. विठ्ठल मग तू बरं आहे असं करा. महिन्यातून 2 वेळा तरी या. शक्य नाही तेव्हा. मग तू बरं असं करा. महिन्यातून 4 वेळा तरी शक्य नाही देवा. वर्षातून 2 वेळा तरी येते. म्हणजे कधी आषाढी कार्तिकी विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका.
की विसरू नका मज सांगत शिंगूज पांडुरंग विठाल. झोपतो तू लय पोर बाय ना कीर्तनात कुठे झोपायचं असतं काय. हो एक माझ्या कीर्तन माणूस पण येत नव्हतं ते कापड दुकानदार होतो. झोप नाही ना लय वाईट असते झोप आहे ना. तू कोबार आहे म्हणतात पळून या गेली झोप होती पापाडते हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. विठाल विठाल झोप नाही बेकार असते कीर्तनात कुठे झोपायचं असतं का. हाय पिस्तोले पोर लय बायनक पोर. एकाने विचारलं महाराज ते वरी गेली की खालीच येत नाही. वरी गेली की खालीच येत नाही. मी म्हणलं मला नाही माहित. उंची सोपं आहे ना उंची. तू वरी गेली की खाली येते का. वरी गेली की खाली येते का. एक म्हणलं महाराज वल्ल की बारीक होतं. वल्ल की बारीक होतं. मी म्हणलं मला नाही माहित कशाला कीर्तन करता. सोपं आहे बिडी. वल्ल की बारीक होतं ना त्याचा बाप ओढते ते बघते. बोलले बायनक असतात. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला अरे तू लय चॅप्टर दिस तुझा जन्म कधी झाला. तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. आता मुलाने सरांना प्रश्न विचारला सर हा तुमचा जन्म कधी झाला. सरांनी सांगितलं आपला जन्म तर रविवारी झाला. रविवारी शक्यच नाही. रविवारी जन्म होतच नाही का सुट्टीच असते. याशी पोर भयानक. सर म्हणला चुप बसा करा आणि तुला कमराचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला सर तुम्ही चुप बसा. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का. बेल्ट काढला तुमची पॅन्टच खाण येणार आहे आता. लई चित्र म्हणून मैरा म्हणा भगवंता पुढे एकच मागा. आईसा पुत्र देही गुंडा त्याचा रे लोके जेना त्याचा रे लोके जेना त्याचा रे लोके जेना. आईसा पुत्र देही गुंडा त्याचा रे लोके जेना त्याचा रे लोके जेना त्याचा रे लोके जेना. आईसा पुत्र देही गुंडा त्याचा रे लोके जेना त्याचा रे लोके जेना त्याचा पुत्र देई गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पोटी पाहिजे. वजनदार पोरं. एकाने विचारलं महाराज तुम्ही रामायण वाचले का. मी म्हणलं वाचले बुवा. रावणाला तोंड किती. मी म्हणलं 10. तो एक अंगार कसा झोपत असं. आता माझी आकार खाला झाली ना. मी म्हणलं ते बजरंग बलीला विचारलं लागल मारुतीला. मारुती बरोबर आहे ना मारुती. आता तो पटेल लंकेत जातो ना आपल्याला काय माहिती. आपण दुसऱ्याचा गाव जमची बसतो. गाव दुसऱ्याचे बो झपकेतील आपल्याला. झपकेतील गाव दुसऱ्याचे. युवा काय नाही वाग सोप्पा नाही. लंकेमध्ये जाऊन तिथल्या मालकाची दाढी झाली. हनुमंत महाबले दाढी रावणाचे दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाचे दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाचे दाढी दाढी रावणाचे दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाचे नावा. हनुमंत महाबली दाढी
दोघांचं जंट वेगळंच आहे ना, म्हणजे सेमच आहे ना. वायर दुसरं वेगळं आहे का? सेमच. हे धड 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 हे पण पेटत. दाढी रावणाची जाळी सोपय का? एवढी ताकद होती, एवढी ताकद का? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माझा तप कर बसले होते पर्वतावरती. सोपय का? फक्त नामचिंतन. कोणतं नामचिंतन करायचे? सर्वांनी हातोरी करा. चलो, महिला पुरुष वट्ट्यावर बसलेले मंदिरातले झाले का सर्वांचे? कोणी राहिलं नाही ना? वा वा वा. सर्वांनी हातोरी ते मध्ये बसले. हातवर हातवर. कॅमेरावाले हे जरा कॅमेरावाले भी छोटे हो. हातवर हातवर. कोणतं नाम चिंतन करायचे? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर दोघ जण, एक रावणाचा भाऊ आणि रावणाचा पोऱ्या. कोण कोण? कुंभकर्ण, इंद्रजित,
बजित तेही छळछळ कापत. नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही नाही करत. फक्त असं करतो, तसंच मिळाला तर मेला तर तसं अवघड होईल ना. विठ्ठल विठ्ठल नामामध्ये एवढी ताकद आहे. सांगतो भजन करा विठ्ठल विठ्ठल. जेव्हा रामप्रभूचा अर्धा सेतू तयार झाला, सेतू बरोबर आहे ना, रामप्रभूचा अर्धा सेतू तयार झाला, तर रामप्रभू म्हणू लागले आपल्या हातातून दगड तरतो का नाही. माझ्या नावाने एवढे दगड तरत आहे, आपल्या हातातून दगड तरतो का नाही. रामप्रभूने एक थोडं एवढा दोंडा घेतला, टाकला, बोलला दगड. थोडा छोटा घेतला, ते मोठा होता, टाकला, ते पण बोलला. ते दोन्ही पण मोठे होते, आता एवढंच घेतला, टाकला, ते पण बोलला. रामप्रभू म्हणू लागले माझ्या हातातून दगड बोलला. माझ्या नावाने एवढे पर्वत उचलून हनुमंतराने माझ्या हातातून दगड बोलला. इकडं तिकडं पाहू लागले, तर रामप्रभू म्हणू लागले आपल्याला बुडताना कोणी बघितलंय ना. माणूस जर मोटरसायकलून पडला, म्हणजे पडणार नाही, जर पडला आपल्याला किती लागलंय हे आधी बघत नाही, आपल्याला पडताना कोणी बघितलंय का हे ती लय चिंता असते. असं रामप्रभू म्हणू लागले आपल्याला बुडताना कोणी बघितलंय का. इकडं तिकडं पाहू लागले, पाठीमागं काय बजरंग बली पट्ट्या, हनुमंतराय गद्दा घेऊन. ते म्हणले तुम्ही केव्हा पहिल्या दगडावर. रामप्रभू म्हणू लागले कोणाला सांगू नका बाळा, ते मी तुमचं भक्त आहे, सांगत नाही. पण माझ्या हातातून दगड बोलला, माझ्या तो हनुमंताने प्रमाण उचलला. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. विठ्ठल एवढी ताकद होते दुधामध्ये. ओ चष्मोला आजी माय, आता दूध राहिले का. आता दूध राहिले, आता बाटली बाटली म्हणले झाली बाटली. आता जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली बुवा. फक्त टोपणात बदल होतं, लबर जातं, पत्राची येतं, आणि ते मोठी झाल्या मोठी बाटली ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 टाकरी असतं, 100 ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणजे तुमच्या दमास तुम्ही पिऊन दाखवा. हा म्हणजे आमची गाता गेली, आमचा मालिका गेला, म्हणजे तो पासच ठेवून आमचा बास होतो. काय पिणार लय चित्र असतात. 2 म्हातारे पारावर बसले, एक म्हणला दारू पिल्यानं खोकला जातो का रे. दुसरा म्हणला 100% जाणार का. दुसरा म्हणला दारू मुळे माझी बायको गेली, घरदार गेलं, पण तो खोकला का नाही जाणार.
अरे ते गाणे वेगळं हे गाणे वेगळं कळतच नाही हो. आता बेवणाला सरी त्यांना दारू पिऊ नका व्यसन करू नका. मी गेले मनपाच्या बाहेर गेल्या काढलीच तंबाखू. लय लांबून महाराज येतात तर लय आलडेतच बुवा. संत साहेबांनी लईच निवडून महाराज आणले तर आता तर लईच बारीक पिल्लं होतं बुवा. 9 वर्ष होत पण लई झपकीत होत र. दुसरा म्हणलं त्यांनी दारू पिऊ नका व्यसन करू नका. गप सांगितलं असत्यात हो म्हणायचे जास्त. अरे त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नाश आया